हॅलो गाईज, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आहे रजिता. तर आज मी रेसिपीमध्ये बनवणार आहे मेथी बटाट्याची भाजी. तर मेथी घेतलेली आहे, बारीक कापून घेतलेली आहे. पहिले तिला मी साफ करून धुवून घेतली, त्यानंतर अशी बारीक कापून घेतलेली आहे. त्यानंतर बटाटे घेतले, त्यांना असे बारीक पीस करून घेतलेले, त्यांचे छोटे छोटे असे या पद्धतीने. आणि त्याचबरोबर मीठ, हळद, धने पावडर, जिरं आणि दुसरं वस्तू घेतले हिंग पावडर आणि कांदा, मिरची, हे खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं किसून घेतलं आहे, कढीपत्ता आणि लसूण. तर लसूण असे ठेसून घेतलेली आहे. तर आता मी भाजी बनवायला सुरुवात करते. तर गाईस, ही कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल घातलेलं आहे. आता त्यामध्ये जिरं घालते, त्यानंतर लसूण, त्यानंतर कढीपत्ता आणि कांदा आणि त्यानंतर मिरची. अगोदर मिरची घालायची तर घालू शकता तेलामध्ये. कांदा तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. अगदी सोपी रेसिपी आहे मेथीची भाजीची. तर गाईस, आता हे छानपैकी असं तेलामध्ये परतून घेतले कांद्याला. तर त्यामध्ये घालते हिंग पावडर, आता त्यामध्ये घालायचे हळद. हळद जास्त नाही घेतले, कमी घेतलेली आहे, पाव चमचा. त्यानंतर धने पावडर आणि मीठ, हे सर्व मसाले घालून तेलामध्ये परतून घ्यायचं. आता हे व्यवस्थित तेलामध्ये फ्राय झालं आहे. त्यामध्ये मी मेथी घालते, अशी कट केलेली मेथी, बारीक कट करून घेतलेली मेथी. आता ही सर्व मेथी तेलामध्ये घातली आहे. आता व्यवस्थित तिला परतून घ्यायचं तेलामध्ये. एकदा अशा पद्धतीने बनवून बघा मेथी बटाट्याची भाजी. अगर तुम्हाला बटाटा नसेल घालायचे असेल तर नुसतं अशी मेथी बनवून घेऊ शकता. मेथीची भाजी कमी पडेल म्हणून मी त्यामध्ये बटाटा घालणार आहे. बटाट्याच्या ऐवजी अगर वाटाण्याचे दाणे पण घालू शकतो. आता यामध्ये बटाटे घालायचे. बटाटे बारीक कापलेले, ते लगेच शिजतील, त्याला टाईम लागणार नाही. आता सर्व बटाटे अशी घालून घेतलेले आहेत. त्यांना व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. मेथी कमी असल्यामुळे बटाटे घातलेत मी. आता याला थोडा वेळ झाकण लावून शिजवायला ठेवायचे. आता याला मी शिजवायला ठेवते झाकण लावून. असं झाकण लावून 5-10 मिनटं स्लो गॅसवरती शिजवायला ठेवायचे. तर तुम्हाला मी 5-10 मिनटानंतर भेटते. तर गाईस, बघूया 10-15 मिनटं झालेली आहेत. तशी भाजी झालेली आहे. आता यामध्ये घालायचं आहे किसलेलं खोबरं.
खोबरं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता की खोबरं घातल्यामुळे थोडं 5 मिनटं शिजवाय ठेवते. तशी पण भाजी शिजलेली आहे, थोडं 5 मिनटासाठी ठेवते. तर गाईस आता बघूया. तशी छानपैकी भाजी झालेली आहे. आता तुम्हाला मी काढून दाखवते भाजी कशी झालेली आहे. तशी छानपैकी झालेली आहे मेथी बटाट्याची भाजी. तर गाईस कशी बनली आहे रेसिपी मेथी बटाट्याची भाजीची, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.